सध्या राज्यभरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा गुन्हेगारीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत। अमरावती शहर सध्या भीतीच्या सावटाखाली आहे, कारण अमरावती सध्या जे सुरू आहे ते ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। भर दिवसा गजबजलेल्या भागात एका तरुणाची निर्घृण हत्या केली जाते, तर दुसऱ्या घटनेत चक्क एका तरुणाचा हाताचा पंजा मनगटापासून वेगळा केला जातो। बिहार किंवा यूपी मध्ये घडणाऱ्या अशा घटना आता थेट महाराष्ट्राच्या अमरावतीत घडत आहेत। अमरावतीची वाटचाल आता गुन्हेगारीच्या दिशेने सुरू आहे का, असा सवाल आता निर्माण झालेला आहे। पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। गुन्हेगारीच्या घटना राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्रासपणे घडत आहेत। अशाच पद्धतीने अमरावतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एका पाठोपाठ एक भाईगिरीच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। पहिली घटना घडली आहे अमरावतीच्या प्रशांत नगर गार्डन परिसरामध्ये। बेलापूर येथील रहिवासी असलेला भूषण विजय कैथवास हा तरुण नेहमीप्रमाणे या परिसरामध्ये आलेला होता। त्यावेळी अचानक चार अज्ञात हल्लेखोर त्याच्या समोर आले। धारदार शस्त्रांनी त्यांनी भूषणवर सपासप वार करायला सुरुवात केली। हा हल्ला एवढा भीषण होता की भूषणचा जागीच तडफडून मृत्यू झाला। प्रशांत नगर सारख्या सुशिक्षित आणि गजबजलेल्या भागात भर दुपारी हत्याकांड घडल्यानं संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पण अमरावतीचा हा थरार इथेच थांबलेला नाही। अमरावतीमध्ये 24 तासांमध्ये दुसरी एक खुनाची घटना घडली आहे। दुसरी घटना तर मानवी क्रूरतेची सीमा ओलांडणारी आहे। राजेंद्र नगर परिसरामध्ये चार नराधमांनी एका युवकाला गाठलं। हा वाद इतका विकोपाला गेला की कोयत्यानं थेट त्या युवकाच्या हाताचा पंजाच मनगटापासून कापून वेगळा करण्यात आला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या युवकाला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली, त्याचा मृत्यू झाला। या दोन घटना केवळ घटना नाहीयेत, तर अमरावतीमध्ये ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा हा जिवंत पुरावाच आहे असंच म्हणावं लागेल। आता प्रश्न असा पडतोय की गुन्हेगारांचं धाडस एवढ्या मोठ्या प्रमाणात नेमकं वाढले तरी कसं? तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अमरावतीमध्ये सध्या लहान मोठ्या टोळ्या, गल्लीबोळातील भाईगिरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे। गुन्हेगारांना येथील अमरावतीमधील गुन्हेगारांना कोयता, तलवार यासारखी धारदार शस्त्र अगदी सहज उपलब्ध होतात। भर दिवसा गजबजलेल्या भागात हत्या करणं याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात भय राहिलेला नाही, धाक राहिलेला नाही असंच म्हणावं लागेल। व्यसनाधीनता आणि त्याचबरोबर बेरोजगारी यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमरावतीमधील गुन्हेगारी वाढलेली आहे। या लागोपाठ ज्या घटना आहेत, 24 तासामध्ये या दोन घडलेल्या ज्या घटना आहेत, त्यामुळे आता पोलीस यंत्रणा जी आहे ती खडबडून जागी झालेली आहे। घटनास्थळी या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनास्थळी पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। संशयित आरोपी जे आहेत ते सुद्धा निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं आता जी आहेत ती रवाना केलेली आहेत। मात्र प्रश्न हा उरतोय की गुन्हे घडून गेल्यानंतर पोलीस जागे का होत आहेत? गुन्हेगारांवर असा वचक निर्माण का करत नाहीत की जेणेकरून गुन्हेगारांच्या अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना करण्याचं धाडसच होणार नाही। पण सध्या अमरावतीच्या रस्त्यावर जे रक्ताचे पाठ वाहत आहेत ते पाहता सामान्य नागरिक सध्या घराच्या बाहेर पडायला सुद्धा घाबरतायत। सध्या अमरावतीमध्ये तरुण सुद्धा सुरक्षित नाहीये, तर सामान्य नागरिक सुरक्षित असतील का, असा प्रश्न आता या ठिकाणी जो आहे तो निर्माण होतोय। पोलीस दोन्ही घटनांमधील आरोपींना नेमकं कधी अटक करतात, त्यांच्यावर काय कारवाई करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।